नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला चुंबकत्व प्राप्त होते. धूमकेतू हे टिंबटिंबपासून तयार झालेले असते. धूळ व बर्फ. ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान सूर्य. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एकरेषीय गती. जोड्या लावा. अ गट आणि ब गट. आरसा, काजवा, सूचिछिद्र, प्रतिमाग्राहक आणि चंद्र. त्यांच्या योग्य जोड्या याप्रमाणे लावता येतील आपल्याला. चुकी बरोबर दिली. मोठा आवाजात कर्कश वाटतो. बरोबर. चुंबक तापवले की त्यातील चुंबकत्व वाढते. चूक कमी होते. शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. चूक. ध्वनी लहर म्हणजे ध्वनीच्या कंपनाची लाट असते. बरोबर. खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल त्याचे प्रकार लिहा. भाजी चिरणे यंत्र, सुरी. यंत्राचा प्रकार साधे यंत्र, विहिरीतून पाणी काढणे, पप्पी साधे यंत्र, पापड भाजणे, चिमटा साधे यंत्र, यामध्ये तरप. कोणता चुंबक वापराल? कचऱ्यातून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे. उत्तर पट्टी. तुम्ही जंगलात वाट चुकलात. उत्तर सूचिचुंबक. खिडकीची झडप वाऱ्याने सतत उघड बंद होते. उत्तर नालाकृती चुंबक. वर्गीकरण करा. साधी यंत्र आणि गुंतागुंतीची यंत्र. तर यापैकी साधी यंत्र कोणती आपण सर्वप्रथम लिहून घेऊया. तरप, पप्पी, उतरण, पाचर. सुई, जिना, घसरगुंडी आणि उपला. गुंतागुंतीची यंत्र शिवणयंत्र, सायकल आणि क्रेन. गटात न बसणारा शब्द ओळखा. चंद्र, मंगळ, सूर्य आणि पृथ्वी. तर उत्तर येण्याचं या ठिकाणी चंद्र, कारण चंद्र हा उपग्रह आहे, बाकी सर्व ग्रह किंवा तारे आहेत. डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा. तर या ठिकाणी वाहता वारा हा अपारंपरिक स्रोत आहे, बाकी सर्व पारंपरिक स्रोत आहे. गतीचा प्रकार ओळखा. पृथ्वीची सूर्याभोवती फिरणे, घूर्णन गती. आकाशातून पडणारी उल्का, रेषीय गती. पाण्यात पोहणारा मासा, यादृच्छिक गती. आणि छतारीची छेडलेली तार, आंदोलित गती. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. वजन म्हणजे काय? तर वजन एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने खेचते त्या बलाला वस्तूचे वजन असे म्हणते. न्यूटनने प्रकाशाविषयी कोणता ग्रंथ लिहा? तर ऑप्टिक्स त्याचं उत्तर आहे. कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल? कार्य मोजण्यासाठी वस्तूवर लावलेले बल आणि त्या बलामुळे वस्तूची झालेले विस्थापन या दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. प्रदूषण म्हणजे काय? तर प्रदूषण म्हणजे ऐकायला त्रासदायक वाटणारा कर्कश आणि आवाजही मोठा आवाज म्हणजे गोंगाट होय. आणि सततचा गोंगाट जेव्हा लोकांच्या आरोग्यावर आणि संतुलन परिणाम करतो तेव्हा त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. सायकलला गुंतागुंतीची यंत्र का म्हणतात? तर सायकलमध्ये पेंडल, साखळी, दातेरी चाके, गिअर्स आणि ब्रेक यासारखी अनेक साधी यंत्र एकत्र जोडलेली असतात. एकापेक्षा जास्त साध्या यंत्राचा वापर करून तिची रचना केली असल्याने सायकलला गुंतागुंतीचे यंत्र. आता फरक स्पष्ट करायचा आहे स्नायुबल आणि यांत्रिक बल. या ठिकाणी स्नायुबल मानवाच्या किंवा प्राण्यांच्या स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबल म्हणतात. तर यंत्राच्या सहाय्याने लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. हे बल निर्माण करण्यासाठी अन्नातून मिळालेल्या ऊर्जेचा उपयोग होतो. हे बल निर्माण करण्यासाठी वीज, इंधन किंवा इतर ऊर्जेचा वापर होतो. उदाहरणार्थ हाताने ओझे उचलणे, सायकल चालवणे. उदाहरणार्थ मिक्सर वापरणे, ट्रॅक्टरने शेती नांगरणे, वॉशिंग मशीन वापरणे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.